वाशिम जिल्ह्यातील काही गावांमधील गाई, म्हशी व बैल या पशूंवरती लंपी स्किन डिसीज नावाचा आजार, या आजाराची लक्षणे आढळून येत आहेत। हा रोग विषाणूजन्य असून देवी या विषाणू गटातील आहे। हा रोग गाई व म्हशींमध्ये आढळून येतो। लहान वासरात याची तीव्रता अधिक असते। या आजारामध्ये सर्वप्रथम जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते, ताप येतो। जनावरांच्या अंगावरती 1 ते 5 सेंटीमीटर आकाराच्या गाठी येतात। जनावर लंगडते, अंगाची कातडी खराब होते। या रोगाचा प्रसार गोचिड, गोमाशी, डास व चिलटे यांच्या मार्फत होतो। बाधित जनावरांच्या स्पर्शाने देखील या रोगाचा संसर्ग होऊ शकतो। दूध पिणाऱ्या वासरांना गायीच्या दुधातून या रोगाचा प्रसार होऊ शकतो। या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आजारी जनावरास वेगळे बांधावे, तसेच गोठ्यामध्ये कीटकनाशक औषधांची फवारणी करावी। गोठ्यातील साहित्याचे निर्जंतुकीकरण करावे। पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये संपर्क करून आजारी जनावरांवरती उपचार करून घ्यावेत। रोगग्रस्त भागातून जनावरांची खरेदी व वाहतूक करू नये। सदरील रोग हा विषाणूजन्य असून योग्य उपचाराने हा रोग एकदम बरा होतो। त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही, असेही ते म्हणाले। नमस्कार, मी डॉक्टर संजय सूर्यवंशी। सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये लंपी हा आजाराचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येत आहे जनावरांवर। हा आजार प्रामुख्याने गाई आणि म्हैस, आपल्या म्हशीवर हा कमी प्रमाणात येतो, गाय आणि बैलवर जास्त दिसून येत आहे आणि म्हशीवर हा प्रमाणात फारच अत्यल्प प्रमाणात दिसून येतो। ह्या रोगाचे लक्षण हा ताप येणे सुरुवातीला, नंतर मग शरीरावर गाठीचं स्वरूप छोट्या पुरळ टाईप येण्यापासून सुरू होतात। गाठी नंतर वाढतात काही जनावरांमध्ये, उपचार जर थोडा वेळ लागला तर, आणि गाठीनंतर फुटणे वगैरे उपचारांमध्ये तेही बरे होतात। ह्या कालावधी आता 2 ते 2.5 हप्त्यापर्यंत राहतो आणि याच्यामध्ये साधारण सुरुवातीला ताप खूप राहते। ह्या जनावराचे जो उपचार सुरू केले आपण, त्याचे परिणाम पण चांगले दिसून येत आहे सध्या आपल्या परिसरामध्ये आणि आपल्या तालुक्यामध्ये साधारण आता सर्वच ठिकाणी हा आजार प्रामुख्याने दिसून येत आहे। त्याच्यासाठी आपण लसीची मागणी मागील हप्त्यामध्ये सुरुवातीस जेव्हा प्रादुर्भाव दिसून येत होता तेव्हाच आपण मागणी केली होती। तर सध्या कमी स्वरूपात लस पुरवठा झालेला आहे। त्या प्रमाणात आपण जे बाधित नाही, जो एरिया जिथे पेशंट नाही, त्या एरियामध्ये आपण प्रामुख्याने करणार आहोत, म्हणजे त्या जनावरांचं आपण रक्षण करू शकू या आजारापासून। आणि याच्या उपरही आपण मागितलेली आहे लस, तर जास्त संख्येने आपल्याला लस पुरवठाही होऊ शकेल। ह्या जनावरांची काळजी घ्या, म्हणजे जनावरांची काळजी कशी घ्यायच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ह्या जनावरांमध्ये गोठा जो असतो, गोठ्याची जी काळजी आहे ती प्रामुख्याने घ्यावी लागणं। याच्यामध्ये स्वच्छता असणे आवश्यक आणि हा गोठा गोचिड, गोमाशा, कीटक यापासून मुक्त असलेला हवा। याच्यामध्ये हे प्रामुख्याने जनावरांना आजार होण्याच्या कारणामध्ये हे एक कारण असतं की गोचिड, गोमाशापासूनही हा प्रसार होतो, माशांपासूनही प्रसार होतो आणि बाधित जनावरांच्या संपर्कात जर दुसरे सुदृढ जनावर आले तर त्यांनाही हा लागण होऊ शकते। त्याच्यामुळे पशुपालकांनी काळजी घेणं गरजेचं आहे की बाधितांच्यापासून आपले जनावर प्रामुख्याने दूर ठेवावे। चारे वगैरे जे आहेत त्यांचं पाणी पिण्याचं ते पण दूर ठेवावं आणि गोचिड, गोमाशाचं निर्मूलन आवश्यक करावं, जेणेकरून आपल्या गोठ्यामध्ये ह्या कीटकांचा प्रादुर्भाव होणार नाही, त्याच्यामुळे आपल्या जनावरांना आजार बळावणार नाही। तर ह्या प्रामुख्याने काळजी घेण्याचे कारण आहे आणि जर लक्षणं आढळले तर नजीकच्या दवाखान्यामध्ये, पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये तिथे आपलं जाऊन माहिती देऊन किंवा त्यांना आपली इत्थंभूत माहिती देऊन तिथल्या डॉक्टरांशी संपर्क करून उपचार त्वरित करून घेणं हे गरजेचं आहे आणि उपचारानंतर हा आजार बरा होतो हे महत्त्वाचं। याच्यामध्ये मरतूक ही नगण्य आहे, मरतूक होत नाही। याच्यामध्ये मरतूक हा म्हणजे नसल्यासारखीच आहे, त्याच्यामुळे विशेष काळजी करू नये पशुपालकांनी। या रोगाचा प्रादुर्भाव माणसांना होत नाही। योग्य खबरदारी घेतल्यास या रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येतो। अशा प्रकारची लक्षणे आढळून आल्यास त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर बोरकर यांनी केलेले आहे। कारंजा तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय सूर्यवंशी यांनी लंपी आजारासंबंधित तालुक्यातील पशुपालकांनी कोणती व कशी काळजी आपल्या पशूंची व गोठ्यांची घ्यावी यासाठी मार्गदर्शन केलेले आहे। विदर्भ न्यूज करिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे यांचा वृत्तांत।